हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रेहान वर्ल्ड. मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन ब्लॉग. तर आज आहे 20 जून आणि सॉफ्टीची स्कूल आहे. आज फर्स्ट डे आहे स्कूलचा. तर आपण चाललेलो आहे स्कूलमध्ये. वाजले सकाळचे 10 आणि आम्ही झालेलो आहे रेडी. आता चहा वगैरे पिऊ आणि आपण जाऊया स्कूलमध्ये. सॉफ्टीचं फर्स्ट डे आज कसं जाते तर ते आपण बघणार आहोत की आज छान. खूप जास्त वेळ नाही, आज 1 तासाची स्कूल आहे. तर चला माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि आपण आज दिवसभरात काय काय करतो आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ. सॉफ्टी झालेली आहे रेडी फर्स्ट डेसाठी. आज त्यांचा स्कूल युनिफॉर्म नाही आहे 2 दिवस, त्यांना डायरेक्ट मंडेपासून आहे. त्यामुळे इथे सॉफ्टी झालेली आहे स्कूलसाठी रेडी. सॉफ्टी एक्सायटेड किती? खूप एक्सायटेड आहे सॉफ्टी स्कूलला जायला. तर घेतो चहा आणि आम्ही आता जाणार आहोत स्कूलमध्ये. सॉफ्टी सॉफ्टी इधर दे. वाजलेत रात्रीचे 9. मी तुम्हाला सकाळनंतर डायरेक्ट आता संध्याकाळी रात्रीच भेटते. कारण आम्ही स्कूलमधून आल्यानंतर स्कूलमध्ये गेलो. स्कूलमधून आल्यानंतर जे लंच वगैरे केलं आणि त्याच्यानंतर झोपलो. आत्ता उठलो. त्याच्यानंतर बुक्सला सॉफ्टीचे कवर्स वगैरे घालायचे होते तर ते कवर वगैरे घातले. आणि आज आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी. 8 वर्ष लग्नाची सोबत घालवली. कसं वाटते? नवीन काहीतरी एक्सपिरियन्स, काहीतरी वेगळं. काय रोज नवीन काहीतरी शिकायला भेटतं लग्न झाल्यानंतर. काय सॉफ्टी ही आमची छोटीशी फॅमिली. ही मायशू तर आहे छोटीशी, पण आपली ही छोटीशी फॅमिली. तर कसं होतं 12 वर्ष रिलेशन आणि 8 वर्ष, म्हणजे 12तले 8 वर्ष लग्नाचे आणि बाकीचे 5-6 वर्ष रिलेशनचे कसे वाटले? लग्नाच्या आधीचे दिवस चांगले होते, लग्नाच्या नंतरचे विचारू नका. तर चला, तुम्हाला आमची लव्ह स्टोरी ऐकायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आमची खूप छान लव्ह स्टोरी आहे, तर आपण ते नक्की ऐकूया. की मायशू बघते माझ्याकडे आणि आम्ही आता चाललो आहे छोटंसं आमचं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करायला. तर चला माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डॅडू आणि सॉफ्टी. आम्ही आलो कौसर बागमध्ये चायनीज खायला, आणि मी चिकन लॉलीपॉप खायला. तर ऑलमोस्ट 1-1.5 वर्षानंतर आम्ही चायनीज खायला आलोय. आम्ही चायनीज खाल्लं नव्हतो कारण प्रेग्नन्सीमुळे वगैरे, त्याच्यामुळे आम्ही छोटीशी चायनीज खाणार आहोत. चायनीज खायला आलो आम्ही इथे आत्ता. ॲम्बियन्स खूप छान आहे आणि हॉटेल पण खूप छान आहे. स्पेशल चायनीजसाठी स्पेशल आहे. चायनीजसाठी स्पेशल आहे हे. तर आम्ही तिथे आलेलो आहे. सॉफ्टी की फेवरेट डिश डैडा का सूप. रुक थोड़ी देर रुक. गरम है ना? हाँ खाओ. हाँ मम्मा खाती. बड़ी होकर मत खा. Nếu mà ăn nó nào
सॉफ्टी कसं वाटलं? हेलो, अभी आइसक्रीम खाने को आई, खाना खाने के बाद। कौन सा वो भी- फ्लेवर है सॉफ्टी? कौन सा फ्लेवर है सॉफ्टी है? सॉफ्टी कौन सा फ्लेवर है? अमेरिकन फ्लेवर। अमेरिकन। ओके ओके। घेतलाय चॉकलेट फालुदा। आता आम्ही चॉकलेट फालुदा खाणार आहे, मी आणि डॅडा. आणि मी अमेरिकन आईस्क्रीम. अमेरिकन फ्लेवर। यहाँ से पकड़ा देख। सिस्टर ऑन ड्यूटी, सिस्टर ऑन ड्यूटी. पहले शूज निकाल बेटा। अरे निकालो कोई तो, मेरे से ना हो पाएगा. तो किसने बोला क्या तुझे करने को? मेरे से ना हो पाएगा तो. अच्छा, आम्ही आलेलो आहे आत्ता घरी आणि आत्ता वाजले रात्रीचे 11:30. तर काहीतरी हॅपी मॅरिड लाईफसाठी काहीतरी टिप द्या. लाईफ कशी असावी मॅरिड नंतर. काय आता काय भांडण झालं तर काय समजून घ्यायचं थोडंफार. बायको भांडत असलं तर आपण गप्प ऐकून घ्यायचं, काय बाकी काय नाही. असं नाही की काय सपोर्ट पाहिजे, एक दुसऱ्याचा विश्वास हा, पाहिजे, बरोबर. विश्वास तर प्रेमात काय- विश्वास पाहिजे. विश्वास पाहिजे. आहे का नाही? प्रेमात हा, अजून प्रेमात विश्वास पाहिजे एकमेकांवर. नात्यामध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे, कुठल्याही गोष्टी एकमेकांपासून लपून नाही ठेवल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करतो का नाही? हा, पण- आहे का नाही? हा, आणि बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फॉलो करतो. त्याचबरोबर आम्ही जे काही कपल्स आहेत त्यांच्यासाठी एक छोटीशी टिप्स आहे आमच्याकडून की कुठलाही कधी वाद झाला तर तो लगेचच्या लगेच सॉर्ट आऊट करा. जास्त वेळ ताणून धरू नका. त्याने नात्यात थोडासा जास्त लगेच दुरावा येतो. आणि हजबंड वाईफ असाल तर महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा दोघांनी Date करा. डेट करा. आम्ही ते फॉलो करतो. नक्की डेट करा, त्याने आपल्या नात्यावर खूप फरक पडतो. तर असा होता आमचा व्लॉग छोटासा. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आमची लव्ह स्टोरी ऐकायची असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी घेऊन येईल एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गुड बाय, गुड नाईट.